त्या रात्री ती रडत रडत घर सोडून निघाली होती आणि तो दारात उभा राहून फक्त एवढंच म्हणाला, जा, पण उद्या सकाळी तुझ्या चहाशिवाय माझा दिवस सुरू होणार नाही. ती थांबली. तिला रागही आला आणि डोळ्यात पाणीही आलं, कारण 2 मिनिटापूर्वीच दोघांचं इतकं भयंकर भांडण झालं होतं की तिला वाटलं होतं आज हे नातं संपलं. पण पुढच्या सकाळी त्याने जे केलं त्यामुळे तिच्या डोळ्यात अश्रू आले. आरव आणि सायली लग्नाला 4 वर्ष झाली होती. लव्ह मॅरेज नव्हतं, अरेंज मॅरेज होतं. पहिल्यांदा भेटले तेव्हा दोघंही ऑकवर्ड फील करत होते. ती शांत, समजूतदार, तो थोडा हट्टी. पण लग्न झालं आणि हळूहळू दोघं एकमेकांच्या आयुष्यात रुळत गेले. सुरुवातीचे काही महिने सगळं खूप सुंदर होतं. रात्री सगळे झोपल्यानंतर ते दोघं शांतपणे बसून फक्त एकमेकांच्या दिवसाबद्दल ऐकायचे. ती तिच्या छोट्या छोट्या गोष्टी सांगायची आणि तो फक्त शांतपणे ऐकत राहायचा. कधी कधी ती बोलता बोलता थांबायची आणि विचारायची, तू एवढा शांत का असतोस? तो हसून म्हणायचा, कारण तुझं बोलणं ऐकून हेच माझ्यासाठी सगळ्यात मोठं पीस आहे. त्या छोट्या छोट्या क्षणांमध्येच त्याचं नातं घट्ट होत गेलं. कोणतेही मोठे सरप्राइजेस नव्हते, कोणतेही दिखाव्याचे गेस्चर्स नव्हते, फक्त एकमेकांसोबत असण्याचा शांत आणि खरा आनंद होता. ती आजारी पडली की तो रात्रभर जागा राहायचा. तो ऑफिसमधून उशिरा आला की ती जेवण गरम करून वाट पाहायची. प्रेम होतं, खूप होतं, पण ते व्यक्त करण्याची दोघांची पद्धत वेगळी होती. आरवला राग पटकन यायचा. सायली इमोशनल होती. छोट्या छोट्या गोष्टींवर दोघांचं भांडणं व्हायचे. तू मला वेळ देत नाहीस, ती म्हणायची, मी हे सगळं कोणासाठी करतोय? तो चिडून उत्तर द्यायचा. कधी कधी दोन दिवस अबोला असायचा. पण गंमत अशी होती, अबोला असला तरी ती त्याच्यासाठी डबा बनवायची आणि तो तिच्या आवडीचा चॉकलेट घेऊन यायचा. दोघं बोलत नसले तरी प्रेम थांबत नव्हतं. एक दिवस आरव ऑफिसमधून खूप उशिरा आला. सायली वाट पाहत होती. फोनही उचलत नव्हता. तो घरी आला तेव्हा ती खूप रागात होती. एक मेसेज तरी करू शकत नव्हतास? आरव आधीच तणावात होता. तो चिडून म्हणाला, प्रत्येक गोष्टीचा हिशोब द्यावा लागतो का? हे ऐकून सायलीच्या डोळ्यात पाणी आलं. मी हिशोब मागत नाही, काळजी करते. पण आरवचा राग वाढला. मग एवढा त्रास होत असेल तर निघून जा. हे ऐकताच सायली थिजली. तिने काहीच बोललं नाही. ती शांतपणे खोलीत गेली, बॅग भरली आणि दारापाशी आली. ती दार उघडणार इतक्यात आरव म्हणाला, जा, पण उद्या सकाळी तुझ्या चहाशिवाय माझा दिवस सुरू होणार नाही. सायली थांबली. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. ती मागे वळून पाहिली. आरवच्या डोळ्यातही पाणी होतं, पण अहंकार दोघांनाही थांबवत होता. ती काही न बोलता गेस्ट रूममध्ये जाऊन झोपली. सकाळी सायली उठली. तिला किचनमधून आवाज आला. ती बाहेर आली आणि पाहते तर काय, आरव वेगळ्या पद्धतीने चहा बनवत होता. संपूर्ण किचन अस्ताव्यस्त झालं होतं. त्याने तिच्याकडे पाहिलं आणि हळूच म्हणाला, तुझ्याशिवाय चहा पण नीट होत नाही. आयुष्य कसं होणार? सायलीच्या डोळ्यात अश्रू आले. आरव तुझ्या जवळ आला आणि म्हणाला, सॉरी, मी रागात खूप काही बोललो. पण खरं सांगू, भांडणं होतं म्हणून प्रेम कमी होत नाही. उलट तू नसण्याची भीती मला प्रत्येक वेळी जाणवते. सायलीने काहीच बोललं नाही. तिने फक्त त्याला मिठी मारली. त्या दिवशी दोघांना एक गोष्ट समजली, परफेक्ट नातं असं काही नसतं. भांडणं होतात, राग येतो, अबोला होतो, पण जिथे प्रेम खरं असतं तिथे अहंकारापेक्षा एकमेकांना समजून घेणं मोठं असतं. भांडणं नातं तोडत नाहीत, न बोललेलं प्रेम तोडतं. जर तुम्हालाही वाटत असेल की खरं प्रेम म्हणजे प्रत्येक भांडणानंतर पुन्हा एकमेकांकडे परत येणं, तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच मनाला भिडणाऱ्या रोमॅन्टिक स्टोरीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण कधीकधी एक छोटीशी स्टोरी आपल्याला नात्यांची खरी किंमत शिकवते. पुन्हा भेटूया नवीन कथेसोबत. श्री स्वामी समर्थ.